वड्यासाठी लागणारं साहित्य इथे मध्यम आकाराचे 10 बटाटे आपण इथे घेतलेले आहे आणि फोडणीसाठी वाटण जे तयार करायचं त्याच्यासाठी 25 ते 30 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडा कोथिंबीर, 25 ते 30 हिरवी मिरची आणि हिंग घेतलेल्या फोडणीसाठी, जिरं, मोहरी आणि तिखट, मीठ, हळद, धणे पावडर आणि ओवा जो आपण सारणासाठी वापरणार आहोत. आणि इथे 2 वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलं. आणि हिरवा वाटणात थोडं आपण जिरं घालूया. भाजीसाठी लागणारं साहित्य आपण तयार करणार आहोत. आधी आपण भाजी करून घेऊ. त्यात 2 चमचे तेल, थोडं फोडणीला इथे आपण जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता 2 चमचे हिरवं वाटण, याला थोडं मीठ मिसळायचं आणि थोडी हळद घालायची. एक पूर्ण चमचाभर हळद, स्वादानुसार मीठ किंवा 2 चमचे मीठ. हे हिरवं वाटण मीठ मिक्स झालं, थोडं तेल सुटायला लागलं की आता आपण यात बटाटे घालूया. बटाटे असे फोडून घालायचे. बटाटा वडा छान मऊ होतो. बटाटे घालून घेतल्यानंतर त्याला नीट मिक्स करूया. एक छान मसाला सगळ्या बटाट्यांना एकसारखा लागेल. आता या सारणावर छान कोथिंबीर सोडायची आणि थोड्या वेळासाठी मंद आचेवर झाकून ठेवायचं. आता परत परतून घेऊया. कोथिंबीर सगळीकडे लागेल आहे. तर तुम्ही बघू शकता की भाजी तयार झालेली आहे वड्यांसाठी. बनवण्यासाठी आपण कव्हरची तयारी करूया. त्यात थोडं हळद, अर्धा चमचा तिखट, थोडं मीठ, ओवा, हिंग आणि थोडं धणे पावडर घालूया. थोडं पाणी मिक्स करून त्याचं थोडं पेस्ट बनवूया. याला थोडं फेटून घ्यायचं म्हणजे चांगला पफ येतो. सोडा टाकायची गरज नसते. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. परत एकदा बघून घे. बघ अगदी परफेक्ट झालेली आहे. हवं असल्यास थोडं आणखी पाणी घालूया. परत एकदा फेटून घेऊया. पेटल्याने यात थोडा हलकीपणा येतो. आता आपण वडा तळून घेऊया. त्याला असं सारणात अगदी डुबवून घ्यायचं आणि मग वडा तळायला घ्यायचा.
चमच्याने घेतल्यामुळे हाताला चिकटत नाही आणि छान वेस्ट जात नाही. आणि मंद आचेवर आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्यांना तळून घेऊया. बघू शकता तुम्ही, छान कुरकुरीत झालेला आहे. ओचा छान हिरवी मिरची आणि लाल ठेच्याबरोबर गरमागरम मस्त आनंद लुटा.